नमस्कार मित्रांनो, इथल्या सगळ्या शिक्षकांना मनापासून वंदन करतो. सगळ्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करतो. सगळ्या विद्यार्थींना हाय. आणि आजच्या थोडं वाढत आहे. हॅलो. आणि आजच्या प्रसंगी मुळात मला येता आलं फार छान वाटलं, कारण मला नेहमी असं वाटतं की आपली भेट किती वेळा होते याच्यापेक्षा कशी होते याला फार महत्व आहे. आणि माझी आणि प्रसादची भेट इतकी छान झाली होती की ती माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. म्हणजे आज मी इथे आलो नसतो तरी मी अनेकदा त्याच्याविषयी बोलतो अनेक लोकांशी बोलताना. कारण मला असं वाटतं की आपण इतक्या छोट्या छोट्या अडचणींना दुःख म्हणतो. आपल्याला कळतच नाही अडचणी म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय. आपण बहुतेक वेळेला अगदी बारीक बारीक गोष्टी असतात आणि त्यालाच आपण मला फार दुःख आहेत रे, मला फार प्रॉब्लेम आहेत म्हणतो. आणि मी दरवेळेला अशा सगळ्यांना उदाहरण देताना प्रसादचं नाव घेतो, कारण मी त्याला कधीच दुर्मुखलेला बघितलं नाही. जे 4 वेळा आम्ही भेटलो त्याच्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता होती की परमेश्वर अशी लोक फार कमी निर्माण करतो. आत्ता मला फार वेगळा विचार डोक्यामध्ये आला. सगळ्यात छोट्या मुलांसाठी हे मी सांगतोय, कदाचित तुम्हाला हा विचार जड वाटेल, वाक्य लक्षात ठेवा, पुढे जाऊन कळेल. कधी कधी विचार समजत नाहीत, वाक्य तर लक्षात राहतात ना. तर वाक्य लक्षात ठेवा की आई वडील आपल्यासाठी किती करतात बघा. मुलगा असतो तोपर्यंत तर करतातच, पण आत्ताही ते तितक्याच प्रेमाने त्यांच्या मुलासाठी करतायत. मुलांनी पण आई वडिलांसाठी, आई वडील असताना आणि आई वडील गेल्यावर पण त्यांचं नाव असं जपायला हवं, जे अलीकडे खूप कमी व्हायला लागलंय. तर हे सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा की आपण आज आपल्याला या आई वडिलांनी असं एक उदाहरण घालून दिलंय की आम्ही बघा आमच्या मुलाचं नाव किती जपतोय. तर आपण याच्यातून शिकून आपल्या आई वडिलांचं नाव जपायला पाहिजे. ते असताना तर जपायला पाहिजेच, ते नसतानाही जपायला पाहिजे. नुसती फ्रेम म्हणून नाही, नाव जपायला पाहिजे, आपल्या वर्तनातून जपायला पाहिजे. तर त्यांना कुठेतरी आनंद होईल, जो आनंद आता प्रसादला होत असेल. माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे की व्यक्ती दिसत नाहीत पण व्यक्ती असतात. आणि प्रत्येक गोष्ट जी हाताला लागते तेवढीच असते असं नाही. काही काही लोक आपल्या आसपास दिसतात पण तरी ती नसल्यासारखीच असतात. इतकी गुळगुळीत जगतात लोक, हो की नाही, न हसता. अशी किती लोक आपण बघतो की नाही, चेहऱ्यावर कधी हसू नसतं, काही उत्साहाने करत नाहीत, एक दिवस ढकलतात. अशी लोक दिसून सुद्धा नसतात. आणि काही लोक न दिसता पण असतात, ज्याच्याविषयी आज आपण तुम्ही कल्पना करा, ज्या व्यक्तीविषयी आपण सगळे इतकं भरभरून बोलतोय, इतक्या कमी वर्षात इतकं जास्त कमावणं ही फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आपल्याला साधी गोष्ट, आपण शाळेतनं पासआउट झाल्यावर पण आपल्याविषयी नंतर अनेक वर्ष शिक्षकांनी बोलायला पाहिजे, असं काहीतरी तुम्ही चांगलं बोलायला पाहिजे. असं नको की बापरे तो मुलगा गेला, बरं झालं 10वीतनं कॉलेजमध्ये. आपण शाळेतनं पासआउट झाल्यानंतर किती वर्ष लक्षात राहतो शाळेच्या, कॉलेजमधनं पासआउट झाल्यावर कॉलेजच्या किती लक्षात राहतो, एखादी नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीत जातो तेव्हा आधीच्या सहकाऱ्यांच्या किती लक्षात राहतो, हे फार महत्वाचं वाटतं. आज एखादी व्यक्ती आपल्यातनं पासआउट होऊन जरा पुढे गेलेली असते पण ती आपल्या इतकी लक्षात राहते, हे मला या ठिकाणी महत्वाचं वाटतं. त्यामुळे मी आत्ता पण या क्षणाला, केवळ मी वयाने मोठा आहे म्हणून प्रसादला पुन्हा एकदा आशीर्वाद देतो की तो असाच हसत राहू. कारण अशी हसणारी लोकच करोडो दुर्मुखलेल्या चेहऱ्यांवर परत हसू आणत असतात. आणि त्याच्यामध्ये मी पण एक आहे की जेव्हा आपल्याला फार बारीक बारीक गोष्टींचं, जसं आता मी अर्धा पाऊण तास एका ठिकाणी अडकलेलो होतो आणि मी शरयुदय म्हणत त्यांना प्रसादची आईच म्हणतो. आणि त्यांना मी सांगितलं की या पुस्तकातलं मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल, पुस्तक तर सुंदर लिहिलेलंच आहे, त्याच्यातले फोटोग्राफ सुंदर आहेत, पण त्याच्यावर लेखिकेचं नाव जे लिहिलंय ते त्यांनी प्रसादची आई असं लिहिलंय. याच्याकरता मला असं वाटतं की यांना खरं आई पण म्हणजे काय हे कळणारी, काय नुसतं मुलं होणं म्हणजे आई होणं नसतं, ते आई पण निभावायला लागतं. ते कधी कधी वडील पण आई पण निभावतात. तर मला फार अभिनंदन करावं असं वाटतं की प्रसादला 2 आई होत्या आणि 2 वडीलही होते.
आणि याला हे दोघं तर भाग्यवान आहेत की इतका गुणी मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला, पण तितकाच भाग्यवान, मी तर म्हणतो 1% जास्त भाग्यवान प्रसाद आहे की त्याला असं आई वडील मिळाले. आणि हे मी फार मनापासून बोलतोय, कारण आत्ताच्या काळामध्ये मी जसं म्हटलं फक्त मुलं होणं म्हणजे आई वडील होणं नाही. एखादा मोबाईल आणि लॅपटॉपकडे बघता बघता आया मुलांना आजकाल जेवण भरवतात. कसं वजन वाढणार मुलांचं? नाहीच वाढणार, कारण त्याच्यामध्ये नुसता भात आणि पोळी नसतं, त्याच्यामध्ये आईने भरवलेला घास असतो, म्हणून मुलांचं वजन वाढतं. ते जर नसेल तर उपयोग नसतो तो. असं होतं. पण गप्पांकडे वळूया, नाही तर मी उशीर झालाय त्यामुळे जरा पटापटा. हा सर, आजचं युग हे अगदी स्पर्धात्मक युग आहे. प्रत्येक पालक किंवा पाल्याकडे तुम्ही पाहिलं तर बघाल की त्यांचं एक ध्येय असतं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, आणि त्यासाठी आटापिटाने धडपड करत असतात. आपली खरं तर पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली, MBBS शिक्षण घेतलं, पण पूर्ण वेळ संगीताच्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर केलं. तर हे नेमकं कसं घडलं आणि त्यामागची आपली भूमिका काय होती ते आमच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करावं. इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी जर विचारलं की तुझं 15 वर्षानंतर स्वप्न काय, तर आता सगळ्यांचं स्वप्न असतं की माझ्याकडे BMW पाहिजे. कशी माहिती नाही, कुठल्या मार्गाने मिळेल माहिती नाही. मला डॉक्टर व्हायचंय का माहिती नाही, मला इंजिनियर व्हायचंय का नक्की माहिती नाही, मला कलाकार व्हायचंय का चालेल, टीव्हीवर दिसतं सह्या बिया घेतात लोक, म्हणून कलाकार व्हायचं असतं का, कारण माझ्या सह्या घेतात. याची मला फार भीती वाटते अलीकडे, की स्वप्न काय असतं की मला श्रीमंत व्हायचंय. डॉक्टर अनिल अवचट फार सुंदर बोलले मधली सुट्टीमध्ये, की ते म्हटले की अलीकडे लोक मुलांना मोठा माणूस करायला बघतात, चांगला माणूस करायला बघत नाही कोणी. फार महत्वाचं वाक्य आहे. तर मला फार सुदैवाने माझ्या आईनी, कारण माझे वडील फार लहानपणी गेले, मी 5-5.5 वर्षाचा असताना, माझ्या आईने हा प्रयत्न केला आणि आज पण आई हाच प्रयत्न करते की आपला मुलगा, आपल्या मुलाकडे मर्सिडीज नसेल तरी चालेल, पण आपला मुलगा चांगला माणूस व्हायला पाहिजे. आणि याच्यामुळे हा प्रयत्न माझ्या आईने माझ्याविषयी केला. आणि मला असं वाटतं की आपण इथे पालक पण बरेच आहेत, शिक्षक पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. पालकांनी आपल्याला खूप शेतीवाडी, बंगला, गाड्या असं वारशामध्ये दिलं नाही तरी चालतं, पण चांगली अभिरुची द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळायला तर पाहिजे की काय म्हणजे चांगलं, हो नाही. या कुठल्या गाण्याला चांगलं म्हणायचं, कुठल्या कवितेला चांगलं म्हणायचं, हे जर तुम्हाला सांगितलं नाही आई वडिलांनी, तर मग तुम्हाला तेरा 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 सुरूर म्हणून गाणं चांगलं वाटतं. आणि मग तुम्हाला काय वाटतं की हेच भारी गाणं आहे, मग तुम्ही तुमच्या मुलांना काय सांगणार की हेच भारी गाणं आहे, मग तुमची मुलं अजून वाईट ऐकणार. असं करत हळूहळू पिढ्या अजून घाणेरडं वाचत जातील, घाणेरडं ऐकत जातील. आणि एक दिवस असं होईल की चांगली पुस्तकं, चांगल्या सीडीत चांगले गाणारे हे सगळे भिंतीवर राहतील टांगलेले तस्वीरीत, की हे पूर्वी चांगलं काम करायचंय आणि आता सगळं आम्ही वाईट वाचतो, आम्ही सगळं वाईट ऐकतो. पुढच्या पिढीला काय द्यायला पाहिजे? चांगली अभिरुची द्यायला पाहिजे ना. जन्माला आल्यावर मर्सिडीज नसेल दारात तर चालतं, पण जन्म झाल्यावर पु ल देशपांडेंची पुस्तकं घरामध्ये पाहिजेत असं मला वाटतं. आता याच्यातली काही मुलं आहेत ना, काही मुलांना समजते म्हणून टाळ्या वाजवतात, काही मुलं उगीच टाळ्या वाजवत आहेत. जी उगीच टाळ्या वाजवणारी मुलं आहेत ना, ती पुढे ट्रकमध्ये बसून पॉलिटिशियनच्या सभेला जातील. जी समजून टाळ्या वाजवत आहेत ती साहित्यविषयक काहीतरी ऐकायला जातील. हा सरळ फरक असतो शाळेमधला. आत्ताच फरक जाणवतो. कोण कशासाठी टाळ्या वाजवतात. मला नेहमी वाटतं टाळ्या कशासाठी वाजवतात. इथली अनेक मुलं आहेत की जी ऐकून टाळ्या वाजवत आहेत, ती चांगल्या कार्यक्रमांवर जातील, चांगले नाटकं बघतील, संगीत नाटकं बघतील. अशी मुलं आहेत की जी त्यांनी टाळ्या वाजवल्या की आपण पण टाळ्या वाजवतायत, उगीच हसतायत. ती मुलं शिवाजी पार्कवर ज्या पॉलिटिकल सभा होतील तिकडे मागे उभं राहून शिट्ट्या वाजवतील. का वाजवतोय माहिती नाही. अशी आपणच तयार करतो. शाळेपासून आपण स्वतःला असं तयार करतो की आपण ऐकून टाळ्या वाजवायच्या का उगीच शिट्ट्या वाजवायच्या, आणि मग गर्दीतून एक दगड मारायचा का गर्दी समोर उभं राहून काहीतरी बोलायचं, हे शाळेमध्येच ठरतं. तुमच्यापैकी अशी काही मुलं असतील की जी इथे येऊन गर्दीसमोर 2 वाक्य बोलू शकतील, अशी काही मुलं असतील जी गर्दीतून दगड मारू शकतील. गर्दीतून दगड मारणारे कोण होतील? जे मोर्चामध्ये मारामारी करतात ते. आणि गर्दी पुढे उभं राहून बोलणारे असतील ते शिक्षक तरी होतील, कलाकार तरी होतील, प्राध्यापक होतील कुठेतरी,
काही नाही तर चांगले वडील होतील, चांगली आई तरी नक्की होतील. त्यामुळे मला एवढंच ठरलं होतं की आपल्याला आवडेल ते करायचं, आणि मी रोज मला आवडेल ते करतो. मला आज इथे मनापासून यायला आवडलं म्हणून मी आलो. मी प्रसादच्या आईला हे सांगितलं की नाही, मी इथे प्रोफेशनल कलाकार म्हणून येणारच नाही, मी प्रसादचा मित्र, तुमचा सगळ्यांचा मित्र म्हणून येणार आहे, आणि मला बरं वाटतं म्हणून मी येणार आहे. आणि मी प्रत्येक गोष्ट मला मजा येते म्हणून करतो, मला बरं वाटतं म्हणून करतो. त्यामुळे एका क्षणाला मला वाटलं की आपण चांगले डॉक्टर पण होऊ शकतो, पण आपल्याला जास्त मजा कशाने येईल तर आपण गाणी म्हणल्याने येईल. मग जाऊ दे, आपण नाही का कितीतरी वेळा एखादी गोष्ट सोडून देतो. मला असं खूप गोष्टी करायला आवडतं की मला एखादी गोष्ट आवडते पण मी नाही ही घेत, चल ही सोडून दिली. मला आजही डॉक्टरी करायला मनापासून आवडते, पण ती लांबून बघायला मला खूप मजा येते की अरे ही गोष्ट आपण करू शकलो असतो. पण तुम्ही मला सांगा की मी जर डॉक्टर झालो असतो तर मला तुम्ही सगळे असे कधी भेटला असतात? कधीच भेटला नसतं. म्हणून मी संगीतकार गायक व्हायचं ठरवलं की मला एक दिवस 11 सप्टेंबर 2012 साने गुरुजी विद्यालयातली इतकी गोडी मुलं भेटतील, म्हणून मी तो निर्णय घेतला. सर, नक्षत्रांचं देणं या कार्यक्रमासाठी आपण प्रसादकडनं 2 गाणी तयार करून घेतली. तर एक विद्यार्थी म्हणून प्रसाद त्यावेळेला आपल्याला कसं वाटला? या विद्यार्थ्यांना त्याच्यातून तुम्ही काय संदेश देऊ शकाल? नाही, मी काही तयारी करून घेतली, तो तयारच होता. मी खरं सांगतो, मी उगीच नाही त्या गोष्टीचं क्रेडिट अजिबात घेत नाही, हे पण लक्षात ठेवा. मधली सुट्टीतली एक गोष्ट सांगितली होती की क्रेडिट घ्यायचं नाही अशी एक गोष्ट सांगितली होती. तर जी गोष्ट आपण केली नाही ती गोष्ट आपण केली असं म्हणायला पण शिंग येतात अदृश्य. मला नेहमी वाटतं की आपल्याला दिसत नाहीत राक्षस, पण असे जे दुसऱ्याचं श्रेय घेणारे, दुसऱ्याला मिळालं म्हणून त्रास होणारे अशी लोक असतात ना, त्यांना अदृश्य शिंग आलेली असतात ऑलरेडी. ते राक्षसासारखे दिसतात. ते स्वतःला रात्री आरशात बघितल्यावर नक्की राक्षसासारखे दिसत असतील, आपल्याला दिसत नसतील. पण मला खात्री आहे की ते जेव्हा रात्री एकट्या आरशात बघतात ना, त्यांना स्वतःला शिंग, मोठे सुळे, लाल डोळे असा स्वतःचा चेहरा दिसत असतो. सांगायचा मुद्दा, मी प्रसादकडनं काही तयारी करून घेतली, तो उत्तमच गायचा. गिफ्टेड सुरेल लोक असतात तसा तो गिफ्टेड सुरेल होतो, एकदम सुरात गायचा. म्हणजे मला अजून आठवतं त्यांनी ती कोणास ठाऊक कसा, त्याच्यानंतर आम्ही सगळेजण क्या बात आहे अशी दाद. कारण मी कसं आहे, मी गाण्याच्या बाबतीत खोटं बोलूच शकत नाही. म्हणजे केवळ तो प्रसाद होता म्हणून मी त्याला दाद दिलेली नव्हती. तो एक नॉर्मल ठणठणीत मुलगा असता तरी मी हेच म्हटलं असतं की तो उत्तम गातो. हे फार महत्वाचं आहे प्रसादच्या बाबतीत, की त्याचं कला ही त्याच्या बाकीच्या व्यक्तिमत्वाशी रिलेटेड आहे म्हणून त्याचं कौतुक नव्हतं. तो कलाकार म्हणून चांगलाच होता. तो नॉर्मल सगळ्यांसारखा मुलगा असता तरी तो कलाकार म्हणून वरच गेला असता, हे 100%. कारण तो चांगलाच गायचा. त्यामुळे मी काही तयारी करून, फक्त तो अनुभव फार सुंदर होता. आणि मी ह्याच्याविषयी बोललो नाही. मी लपवलेल्या काचा नावाच्या माझ्या पुस्तकात हे वाक्य लिहिलंय की जेव्हा तो सगळा ग्रुप होता, मनश्री सोमण होती बोरिवलीत राहणारी, ती मला नेहमी फोन करते, मी हे गाणं ऐकलं, ते गाणं ऐकलं, हे गाणं मी कॉम्पिटिशनला गायलं, मला फार छान वाटतं. ती होती, प्रसाद होता, अजून 2 मुलं होती. छोटा एक मुलगा होता अगदी बारीक, मला त्याचं 2 ब्लाइंड मुलं होती. आणि त्यांनी कुठलं गाणं म्हणलं होतं एकत्र, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे म्हणलं होतं. आता नीट लक्ष द्या ओळीकडे. त्यांनी कुठली ओळ म्हणली होती, येथे नसो निराशा थोड्या पराभवाने. ही ओळ जेव्हा त्यांनी म्हणली, याच्या इतका सरसरून गाठा माझ्या अंगावर आजपर्यंत कधी झालेला नाही. या मुलांनी येथे नसो निराशा थोड्या पराभवाने म्हणण्यामध्ये जी ताकद आहे ती बाकी कोणी म्हणण्यामध्ये नाही. कारण त्यांना कोणीतरी पराभव करायला बघितलं. कोणी बघितलं? तो जो असतो वरती, मी त्याला 3 डोक्यांचा नाटककार म्हणतो, ब्रह्मदेव. तो वेगवेगळी स्क्रिप्ट लिहितो ना तो नाटककार म्हणून, एकदा असं लिहितो, एकदा तसं लिहितो. त्यांनी प्रयत्न केला पराभव करायचा, पण हे निराश झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी ते वाक्य म्हणण्यामध्ये खरा दम होता की येथे नसो निराशा थोड्या पराभवाने. त्यामुळे ही मुलं जेव्हा ते वाक्य म्हणली ना, मला अजून चेहरा आठवतो. श्रीरंग गोडबोले समोर उभा होता. श्रीरंग गोडबोले च्या डोळ्यात पाणी होतं. नितीन वैद्य तेव्हा झी मराठीचे होते. अजय बालवणकर होता. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एका वाक्यापूर्वी सगळेजण एकदम
प्रसन्नशीलाने कार्यक्रम बघत होते आणि त्या एका ओळीनंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आजही आम्ही जेव्हा भेटतो, अजय बालवणकर तर फार मोठ्या पोस्टवर आहे, आम्ही आजही जेव्हा भेटतो तेव्हा या वाक्याची आठवण करतो. कधी 2 वर्षांनी एकदा भेट होते, पण हा प्रसंगाचा की तो कार्यक्रम आणि ते वाक्य आणि तेव्हा आपली झालेली रिॲक्शन. तर मला काय वाटतं, तुम्ही सगळे मुलं मोठे, पण मला असं वाटतं की संवेदनशीलता म्हणजे काय? सिरियल बघताना रडणं म्हणजे संवेदनशीलता नाही, तो भाबडेपणा म्हणतो, बावळटपणाच म्हणूया आपण. बावळटपणाकडे झुकणारा भाबडेपणा असतो सिरियल बघताना रडणं. कारण आपण लगेच त्याच्यानंतरच्या कॉमेडी सिरियलला परत हसतो टाळ्या वाजवत, परत पुढच्या सिरियलला परत रडतो. संदीप खरेचा एक फार छान शेर आहे, मी पिझाही चापतो आणि भाकरीही हाणतो, घास जो पडला मुखी मी तो रवंथ टेवला, दाढी काढून पाहिला दाढी वाढून पाहिला, चेहरा कंठाळवाणापणा अबाधित राहिला. काही बदलत नाही. मी धुकेही पाहिले आणि धबधबेही पाहिले. आपण ट्रिपला जातो की नाही, मला हा धबधबा पाहायचा आहे, हे पाहायचं आहे, शेवटी काय करतो, मी धुकेही पाहिले आणि धबधबेही पाहिले, पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला. हा, तिथे उभं राहून आपण फोटो कोणाचा काढतो? धबधब्यासमोर आपला फोटो काढतो. धुके धबधबा वगैरे आपण विसरून जातो, हे झालं ते छान आहे, एक माझा फोटो काढा, आधी माझा फोटो काढ. त्यामुळे तो अनुभव माझ्यासाठी आयुष्यभराचा आहे. आणि असे अनुभव जे लक्षात ठेवतात त्यांना आपण संवेदनशील म्हणतो. अंगावर काटा येणं ही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. आपल्याला थंडीत पण खूप थंडी वाजून पण अंगावर काटा येतो, ती एक प्रोसेस आहे, ती येतेच. तो काटा मनामध्ये टिकतो किती वर्ष, याला तुम्ही संवेदनशील आहात का नाही त्याच्यावर ठरतं. तसं ती घटना, ती रिहर्सल, हे सगळं कायम लक्षात राहील. गाणं त्याचं मला आठवतंय, मी त्याला सूर कुठला तो म्हणला, नाही मी जरा खालच्या सुरात गातो. काळी 4 काळी 3 ला गायला होता, बरोबर आहे ना? काळी 4 ला गायला होता. बघ, ही घटना किती कधीची माहितीये? 2005 मध्ये प्रसाद कुठल्या स्केलमध्ये गायला होता हे जर माझ्या लक्षात राहत असेल तर मी त्या घटनेवर फार मनापासून प्रेम केलंय, त्या व्यक्तीवर फार मनापासून प्रेम केलंय आणि हे मी आयुष्यभर करत राहीन. त्याचं कारण तेवढी इन्व्हॉल्वमेंट असायला लागते. मला नेहमी वाटतं की 100% जगावं. आताही छोट्या मुलांना, सगळ्या मुलींना सांगतो की काय होतं, आपण वर्गात शिकत असताना आपलं लक्ष फुलीगोळा खेळण्यात असतं. अनेकदा आपण खेळायला बसतो तेव्हा आपलं लक्ष अभ्यास झाला नाही याच्याकडे असतं. आपण गाणं म्हणायला बसतो तेव्हा आपलं लक्ष असतं की आपल्या मैत्रिणी एकत्र जमल्यात. मैत्रिणी एकत्र जमतात तेव्हा आपलं लक्ष असतं की घरी आई वाट बघते. आपण कुठेच नसतो नक्की, हो की नाही? भोगताना योग स्मरला योगताना भोगरे, कृष्णही न झेपला माझा रामही न झेपला. काहीच आपण नक्की कुठेच नसतो, इकडेही नसतो तिकडेही नसतो. तर तुम्ही जे काही कराल ना, मारामाऱ्या करा, पण मनापासून त्या क्षणाला थोबाडीत तरी मनापासून मारा. आपण तेव्हाही घाबरत थोबाडीत मारतो की हा कोणाचा मुलगा असेल, उद्या हा पोरं घेऊन आलोय आपल्या मारायला. काहीतरी तर मनापासून करा, माझं म्हणणं आहे. नुसतीच जिंदाबाद मुर्दाबाद देताना आपण कोणासाठी जिंदाबाद म्हणतोय आणि कोणासाठी मुर्दाबाद म्हणतोय हे पण न कळता ते म्हणू नका. काहीतरी मनापासून करा. अभ्यास करा तर अभ्यास करा. सगळी जण अभ्यासात पहिली येऊ शकत नाहीत, बरोबर आहे? काही जण सुंदर गणपतीची मूर्ती बनवू शकतात, काही जण सुंदर गाणं म्हणू शकतात, सुंदर गोष्ट सांगू शकतात. प्रत्येक माणसाला काहीतरी चांगलं येतं, आपण ते ओळखायला पाहिजे. ते प्रसादने ओळखलं होतं की त्याला काय काय छान येतं, म्हणून त्या रिहर्सलला मजा आली. सारेगमप आणि गौरव महाराष्ट्राचा या कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून आपण काम केलं. इथे जी मुलं चमकतात सर, ती एखाद दुसरा अपवाद वगळता नंतर पुढे काय त्यांचं होतं ते कधी लोकांसमोर येत नाही. आणि झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी पालक आणि मुलं दोघंही खूप प्रयत्नशील असतात. असं म्हणतात की यशाला शॉर्टकट नाहीये. मग नेमकं या मुलांना आपण कोणतं मार्गदर्शन कराल? नाही, मला हे रियालिटी शोज खरं सांगायचं तर त्याचा खूप फायदा पण वाटतो. कुठल्या अर्थाने की आता उदाहरणार्थ बघा, तुम्ही अनेकांनी फेरारी की सवारी बघितलं असेल. बघितला? मी बघितला, मला फार आवडला. फार छान पिक्चर आहे. बघा तुम्ही, वडील आणि मुलाच्या नात्यावरचा खरंच फार सुंदर पिक्चर आहे. की आपल्या मुलाला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी बाप किती धडपड करतो. फार छान पिक्चर. त्याच्यामध्ये उर्मिला धनगरनी गाणं गायलंय विद्या बालनसाठी. तुम्ही बघितलं? मला जाऊ दे असं गाणं.
बरोबर आहे? ऐकलं तुम्ही? ऐकलं. आता ही मुलगी उर्मिला धनगर कुठल्या गावची तुम्हाला माहिती आहे? बदलापूरची. तर बदलापूरची एक मुलगी विद्या बालनसाठी गाणं गाते, हे जर एरवी तिने करायचं म्हणलं असतं तर तिला 15 वर्ष स्ट्रगल करायला लागलं असतं कमीत कमी. पण ती सारेगमपमुळे एका वर्षात सगळ्यांपर्यंत पोहोचली. हा सारेगमपचा फायदा आहे. दुसऱ्या बाजूला काय होतं की ज्याच्याकडे सारेगमप सारखे कुठली प्रसिद्धी, कुठल्याही वयामध्ये मिळणारी प्रसिद्धी लोडेड गन सारखी असते, बंदूक, गोळ्या भरलेल्या बंदुकीसारखी असते. तुम्ही त्या गोळ्या कुठे उडवता हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे लहान मुलांना काहीच माहिती नव्हतं, त्यांच्या पालकांनी सावरायला पाहिजे. ते त्यांना ते सोन्याचं अंड देणारी कोंबडीसारखं सारखे कार्यक्रम करून मग ते संपतात मुलं बिचारी. मुलांना काहीच कळत नसतं. शेवटी मुलांना आपणच सांगतो ना हे चांगलं आणि हे वाईट. आता पण जी मुलं असतात की मला बोर झालं असं म्हणतात, तर त्यांच्यासमोर पालक कधीतरी म्हणलेले असतात की हे बघताना मला बोर झालं. मग मुलं म्हणतात मला बोर झालं. मुलांना हे माहितीच नसतं की याला कडू म्हणतात. बरोबर आहे? तुम्हाला लहानपणी माहिती होतं का इथल्या तो चष्मेवाला जो गोड मुलगा आहे तिथला? किती गोड असतं बा. त्याला माहितीच नव्हतं की शेपूची भाजीची चव आहे त्याला कडू म्हणतात. आणि भरीताला काय फार तिखट घालून केलेल्या भरीताला तिखट म्हणतात. आणि जिलबीला हे त्याला आपण सांगतो ना त्याला की ही फार कडू आहे भाजी, खायची तुला? म्हणणं नाही कडू आहे ती. आपण सगळ्या टेस्ट ज्या असतात खऱ्या अर्थाने, मग ती साहित्याविषयी असू दे, ती आयुष्याविषयी असू दे, आपण मुलांच्या डेव्हलप करतो. आपण मुलांना सांगतो. आया मुलांना सांगतात आजी ओरडली की तिला सांग मध्ये पडत जाऊ नकोस. सुना जेव्हा हे सांगतात की सासू मध्ये पडली तर बिंदास सांग, तेव्हा मग मुलं पहिल्यांदा सुरू करतात की आजी तू मध्ये पडू नको. मुलांना काहीच कळत नसतं. वडील जेव्हा मुलांना सांगतात की फोनवर सांग रे बाबा बाहेर गेलेत, तेव्हा त्यांना कळतं की अरे असं खोटं पण सांगता येतं, क्या बात आहे. मग ते शाळेत एक दिवस खोटं येऊन सांगतात की माझी ना सर सायकल पंक्चर झाली म्हणून उशीर झाला, किंवा पाणी तुंबलं होतं, आमच्या भागात खूप पाणी तुंबलं होतं. मुंबईतल्या मुलांना तर हे बरं जमतं. त्यांना संधी पण असते ती, जरा पाऊस दिसला की पाणी तुंबलं म्हणतात, शाळेला उशीर झाला तरी चालतं. सांगायचा मुद्दा सगळं आपण घडवतो. त्यामुळे कुठल्याही रियालिटी शो मधला जो दुरुपयोग आहे किंवा सदुपयोग आहे पालकांनी ठरवायला पाहिजे की तुमच्या मुलांना तुम्ही किती नाचायला लावायचं. छोट्या छोट्या एवढ्याशा मुली 9वारी साड्या नेसून वाजले की 12वर नाचतात. हे त्यांच्या आई वडिलांना कसं नाही वाटत मला कळत नाही की आपली मुलगी मला जाऊ द्या ना घरी वाजले की 12वर. तिसरीतली मुलगी 9वारी साडी नेसून जेव्हा नाचते, मी नाही माझ्या मुलीला नाचताना बघू शकणार. अशा गाण्यावर नाचावं जरूर, चांगल्या गाण्यावर नाचावं ना. चांगली गाणी आपल्याकडे खूप केलेली आहेत. चांगली गाणी म्हणजे ते गाणं उत्तम आहे, मला आवडतं वाजले की 12. तुम्ही लगेच विचार करा की अजय अतुलचे म्हणून नावं ठेवतो, असं नाही. ते मित्र आहेत माझे आणि गाणं पण मला खूप आवडतं. पण कुठल्या वयात काय करायचं याला अंदाज आहे की नाही याचा. मग जाहिराती करणार मुलं आणि मग कशावरही बिडी जलाले जिगरचे पियावर पण छोट्या मुली नाचणार. याला काय म्हणजे संस्कार म्हणजे सारखं देवासमोर बसून शुभंकरोतीच म्हणायला पाहिजे असं नाही. संस्काराचा अर्थच आपण फार चुकीचा घेतो. आपण काय करतो, आधीच मुलांना बिघडवतो आणि मग वळण लावायला म्हणतो. आधी मुलं बिचारी सरळच असतात, आपण त्यांना वाकडं करतो आणि मग संस्कार वर्गात घालून त्यांना परत सरळ करायला बघतो. अवघड वाक्य आहे जरा. सर, मुलं आपल्याला संगीतकार म्हणून ओळखतात, त्यापेक्षा जास्त ते आपल्याला बालगीतांचे संगीतकार म्हणून ओळखतात. तर गायक तर आपण आहातच, हा संगीतानुभव थोडासा त्यांना द्याल का? ढग बाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी जळ, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. ढगाला उन्हाची केवढी जळ,
थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगबाई ढगबाई भरलेले ढग जरा बाजूला करून, आले पाणी पहायला ओले ओले ऊन. ऊन पाणी आभाळाने भरता खिशात, निळ्या निळ्या शर्टावर रंग आले सात. अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मनापासून हे गाणं एन्जॉय केलं. सरांना आणखीन काहीतरी गायला सांगूया, मला ऐकायचंय एखादं. हॅलो हॅलो. दमलेल्या बाबाचं गाणं. मी तुम्हाला सगळ्या मुलांना काहीतरी त्याच्यातून आपल्या फार आसपासचं गाणं आहे, कारण इकडे येणारा प्रत्येक मुलगा काही बंगल्यात राहणारा नाही, अपार्टमेंट मध्ये राहणारा नाही. छोट्या घरात राहणारी काही मुलं असतील, काही मुलं एका खोलीत राहणारी असतील, काही मुलं अर्ध्या खोलीत राहणारी असतील, काही मुलं 5 खोल्यात राहणारी असतील. एक गाणं मी केलं होतं अगोबाई डगोबाई पार्ट 2 मध्ये. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी आहे श्याम. अशी पण मुलं असतात. हा डापड्या हसला, पण अशी पण मुलं असतात की ज्यांना शाळेत जाताच येत नाही. काय मी पण डापड्या आहे रे, त्यात काय नाही एवढं. गाणं आहे का, गाणं आहे का तुम्हाला सगळ्यांना आपल्या आसपास बघितलेलं गाणं आहे. प्रत्येक पहिलीतल्या मुलांनी पण आपल्या आसपास बघितलेलं गाणं आहे. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी आहे श्याम मित्र माझा राम, माझ्या घरी 5 खोल्या त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे त्याच्या भिंतीवरती भेग. पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो. मी आहे श्याम मित्र माझा राम, आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड, रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2, थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7, रामू मात्र घाली फक्त काखेत 2 हात. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम्या करी काम. मी आहे श्याम मित्र माझा राम. धन्यवाद. सगळ्या मुलांना साधारणपणे शालेय जीवनात असताना असं वाटतं की अभ्यास खूप करायला पाहिजे, नाकासमोरच चालायला पाहिजे, व्रात्यपणा अजिबात करता कामा नये, तरच आपण खूप मोठे होऊ शकतो. मला वाटतं सर आपल्या बालपणामध्ये हे आपण सगळं केलं होतं का, अशी एखादी आठवण आहे? माझा काय प्रॉब्लेम, माझा चेहरा फार इनोसंट आहे, त्यामुळे मी किती दंगा केला ना तरी मला शिक्षक बोलवायचे शिक्षक खोलीत आणि सांगायचे की तू इतका हुशार आणि चांगला मुलगा आहेस, तू त्या मुलांच्या नादी लागू नको. आणि मग मित्र मला सॉलिड मारायचे की अरे तू दंगा करत होतास. मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा हे झालेलं आहे. मला आठवतं आमचा एक प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन म्हणून लेक्चर चालू होतं आणि मी मागणं असे आवाज काढतो, असे मी आवाज काढत होतो. आणि मला ते डॉक्टर प्रयाग म्हणून डॉक्टर होते, त्यांनी मला सांगितलं सलील यू प्लीज सी मी आफ्टर द क्लास. तर मला वाटलं मला पकडलं त्यांनी मला टीचर्स रूम मध्ये त्यांच्या केबिन मध्ये बोलवलं आणि मला म्हटलं की हे बघ ती जी 2-3 मुलं आहेत ती आज आवाज काढत होती, मी बघितलं. तू त्यांच्याबरोबर बसत जाऊ नको, तू यू आर सच अ ब्राईट स्टुडंट. ओके सर असं म्हटलं आणि मी परत वर्गात आणि सांगितलं की मी तुमच्यावर आतपासून बसणार, तुम्ही फार दंगेखोर आहात. असा मला खूप फायदा व्हायचा माझ्या इनोसंट चेहऱ्याचा, अजूनही होतो कधी कधी. पण मुळात मी शाळेमध्ये असताना पण प्रत्येक घटनेकडे फार मन लावून बघायचो. हे मला आठवतंय की शाळेमध्ये एखादा मुलगा जर खरंच फार सुंदर बोलत असेल वक्तृत्वामध्ये, तर मला असं कधी नाही वाटलं की याचंच कौतुक होतंय. मला असं वाटलं की क्या बात आहे, हा आपला मित्र कसला सॉलिड आहे. आपल्या मित्राचं तुम्ही शाळेपासून जर कौतुक करायला शिकलात तर पुढे जाऊन तुम्ही कोणावर जळणार नाही. मी इथल्या सगळ्या मुलामुलींच्या बाबतीत खात्रीशीर सांगतो की 99.99% विद्यार्थी विद्यार्थिनी असे असतात ज्याला दुसऱ्याचं कौतुक केल्यावर त्रास होतो. अशा मुलांना पुढे अपचनाचा त्रास होईल, मी सांगतो.
पोटदुखीचा त्रास होतो, पोटदुखीचा. तर मी शाळेत सॉलिड दंगेखोर होतो. एकदा तर मला आठवतं आईला बोलवलं होतं, कारण आम्ही ते रबरनी असे मारतात ना ते कागद असे फोल्ड करून, तसं आम्ही वर्गात 2 गट करून आम्ही ठरवून की तुमची टीम आणि आमची टीम आणि आम्ही युद्ध खेळलो होतो. आणि आमच्या सगळ्यांच्या पालकांना बोलवलं होतं. आणि मग आईने मला विचारलं की तू असं का केलंस. म्हटलं की सगळे मुलं करत होते आणि मला पण खूप मजा आली. मी सांगितलं मला मजा आली. तर मग आमच्या इकडे शाळेमध्ये असं ठरलं की तुम्ही डार्टची कॉम्पिटिशन खेळा ना, तुम्हाला जर नेमबाजी खेळायची आहे ना, आपण कॉम्पिटिशन करूया. तर आपल्याकडे काय एनर्जी सगळ्यांकडे असते. मी एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला, ते 2 गोष्टी सांगतो मुलांना, आवडतील? हो, यांना काय आपलं प्रवचन ऐकायला बसलेत. एक तुमच्या पालकांना ही जाऊन गोष्ट सांगा आज सगळ्यांनी. एकदा काय होतं, एक आई वडील दोघं आणि मुलगी असे तिघं राहत असतात. आई गेलेली असते ऑफिसच्या कामाला बाहेर गावी. तर ती म्हणते तुम्हाला तर रजा घ्यायला लागेल, संध्याकाळी तुम्ही फार उशीर येता, आज तुम्ही रजा घ्या, मुलीबरोबर घरी थांबा, सुट्टी आहे तिला. तर वडील म्हणतात तुला काय वाटलं मी आरामात सांभाळू शकतो मुलीला. होतं काय, 2 तास ते पिक्चरलाच घेऊन जातात. 2 तास तर गेले. मग हॉटेलमध्ये घेऊन जातात, 1 तास तर गेला. मग घरी आल्यावर तिला म्हणतात आता चित्र काढ, छान चित्र काढ. ती एक 15 मिनिटात चित्र काढते. आता काय करू बाबा, आता झोप. ते 1 तासभर झोपते. आता काय करू बाबा. शेवटी एवढे वैतातात, मासिक वाचत असतात ते. त्या मासिकामध्ये जगाचा नकाशा असतो मोठा, असा फोल्डनी उघडतो ना असा, तसा जगाचा नकाशा असतो. त्या जगाच्या नकाशाचे 200 तुकडे करतात बारीक बारीक, आणि मुलीला सांगतात की हा नकाशा जुळवून आण परत जगाचा. ती 15 मिनिटात जुळवून आणते. त्यांना एवढा शॉक बसतो, असा कसा जुळवला, तुला माहिती होता का जगाचा नकाशा. ती म्हणली नाही, मी त्याच्या मागचा सिंह जुळवला. सांगायचं होतं तुम्ही पालकांना सांगा की तुम्ही दरवेळी नकाशाकडे बघता तेव्हा आम्ही सिंहाकडे बघत असतो. प्रत्येक माणूस एकाच घटनेकडे इकडनं बघतो. शिक्षकांना पण सांगा की तुम्हाला वर्ग असा दिसतो ना तुमच्या बाजूने, आम्हाला असा दिसतो. त्यामुळे शिक्षकांनी कधीतरी ती सिंहाची बाजू बघायला पाहिजे आणि मुलांनी पण कधीतरी नकाशाची बाजू बघायला पाहिजे. पलीकडे पण एक बाजू असते. शिक्षक पण कधीतरी आदल्या दिवशी त्यांच्याकडे एक फंक्शन असेल, आदल्या दिवशी आजारपण असेल कोणाच्या तरी घरी, रात्रभर जागायला लागला असेल, तर आपल्या शिक्षकांना कधीतरी डोकं दुखत असेल असा विचार मुलांनी पण करायला पाहिजे. आणि मुलं कंटाळली असतील, त्यांना आज आपण काही न शिकवता नुसती गोष्ट सांगूया, असं बरोबर आहे ना, असं करायला पाहिजे ना विचार शिक्षकांनी. काय वाटतं तुम्हाला. आणि तुमच्या गरजच असते शिक्षक, मला खात्री आहे. फक्त असं नको व्हायला की आठवड्यातले 5 दिवस गोष्टीच सांगितल्या आणि 1च दिवस शिकवलं. आता दुसरी गोष्ट सांगतो, ही मुलांसाठी गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की एक मुलगा असतो, तो भयंकर चिडका असतो. तुमच्यापैकी अनेक अशी मुलं असतील. हा चष्मेवाला मात्र तसा नसेल, हा फार गोड आहे. मला कशाला धरलंय राव यांनी, मला कळत नाही असं तो मनात म्हणतो. तो दिसतोच मला सारखा समोर, मी काय करू. तर एक मुलगा असतो, महा चिडका असतो, सतत ओरडून बोलत असतो, आई वडिलांना उलट उत्तर देत असतो. एक दिवस वडील आयडिया काय करतात, त्याला म्हणतात तुला एक मी आयडिया सांगतो. एक मोठं लाकडी टेबल आणून देतात आणि 100 खेळे आणून देतात आणि त्याला सांगतात की तुला राग आला ना, तुला वाईट बोलावं असं वाटलं की एक खेळा ठोकायचा टेबलमध्ये. पहिल्या दिवशीच 25 खेळ ठोकतो तो. एवढा राग आलेला असतो ना वडिलांचा, आईचा, मित्रांचा. 25 खेळ ठोकतो पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी जरा 15 ठोकतो. कारण बोलायचं नाही ना, राग आला तरी बोलायचं नाही, खेळा ठोकायचा. म्हटलं त्याचं आपोआपच थोडं काय बोलायचं नाही तर जाऊ दे, 15 खेळ. मग असं करत करत एक दिवस येतो की एकही खेळा ठोकत नाही. मग वडील म्हणतात एक काम कर, ज्या दिवशी तुला अजिबात राग येणार नाही ना, एक खेळा बाहेर काढायचा. 4-5 दिवसांनी असा एक चक्क दिवस उजाडतो की त्याला रागच येत नाही. मग तो एक खेळा बाहेर काढतो. मग दुसऱ्या दिवशी 4 खेळ बाहेर काढतो. वडील म्हणतात आता टेबल पूर्वीसारखं झालं का. तो म्हणतो हो झालं. नीट बघ बरं. तो म्हणतो नाही भुकं पडलीत, खराब झालं. वडील म्हणतात असं होतं. लक्षात आलं. आपण ओरडून बोलतो आईला, आई तुला कसं कळत नाही का एवढं. त्या क्षणाला खेळा मारतो, नंतर सॉरी म्हणतो, पण टेबल खराब तर होतो. हो की नाही. असं टेबल कधी प्रसादनी खराब केलं नाही आई वडिलांना वाईट बोलून, म्हणून आई वडील इतके प्रेमाने त्याच्याविषयी आज बोलतात. बरोबर आहे की नाही. तुम्ही पण हे लक्षात ठेवा की राग आला की कुठेच खेळा ठोकू नका. मला त्या 10कडे मोजा.
कळलं? तर तुम्ही मला सांगाल की नाही ते सलील सरळ त्यांनी सांगितलं खेळा टोकायचं, आम्हाला एक टेबल आणि खेळ्या आणून द्या म्हणून. ही गोष्ट होती फक्त. सर, नुकतंच आपलं लपवलेल्या काचा हे पुस्तक प्रकाशित झालंय. या पुस्तकामध्ये आपण खूप नॉस्टॅल्जिक झालायत, जुन्या आठवणींमध्ये रमतायत, काहीतरी हरवल्याची चुटपुट त्यातनं तुम्हाला जाणवते. तर हा जो सगळा तुमचा मानसिक प्रवास घडला आणि त्याच्यातून ते लेखन घडलं, त्याविषयी आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं सांगा. नाही, आता एक शेवटच्या 3 मिनिटात आपण कार्यक्रम संपूया, कारण मला अजिबात मी गात असताना किंवा बोलत असताना लोकांचं माझ्याकडे लक्ष नाही याची मला सवय ऑडियन्सनीच लावली नाहीये. काल माझी गोव्यामध्ये मुलाखत होती, कला अकादमी, काल सकाळी. मी तिकडे मुलाखत, प्रचंड गर्दी होती आणि 3-3.5 तास मुलाखत चालली होती. मी त्या मुलाखतीच्या शेवटी हेच म्हटलं की महाराष्ट्रातल्या, सगळ्याच महाराष्ट्रातल्या किंवा जगभरातल्या मराठी रसिकांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं आणि करतायत की मी केलेलं काम आणि त्यांचं प्रेम याच्यामध्ये मीच एक पाऊल कमी आहे. कायम एक पाऊल कमी पडतंय, ते माझंच पडतंय. इतके सगळे प्रेम करतायत, त्यामुळे मला कार्यक्रम वेळेवर संपायला आवडतो. माझंच गाणं आहे, संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी. त्यामुळे छान कार्यक्रम चालू असताना संपलेला चांगला असतो कुठलाही. तर लपवलेल्या काचा हे मी काही लेखक नाही, पण त्याची आता वर्षभरात 7वी एडिशन आता चालू आहे. याचं मला कारण सगळ्यांना असं वाटतं की मी पण लिहू शकलो असतो, म्हणून ते पुस्तक इतकं विकलं जातं. इतकं ते साधं सोपं पुस्तक आहे आणि शाळेतल्या आठवणी खूप आहेत त्याच्यामध्ये. आठवणी म्हणजे आठवणी नाही, मी एकदा असं केलं होतं तसं केलं होतं असं नाही. त्याच्यात एक लेख आहे, त्याचं नाव आहे पुन्हा एकदा पहिल्यापासून. म्हणजे मला असं वाटतं की एकदा चान्स मला दिला ना तर मी शाळेत असा वागलो होतो त्याच्याऐवजी असा वागेन. म्हणजे मी काय केलं होतं, मी अभ्यासात पण पहिला यायचो, मी गाण्यात पण चांगला होतो, क्रिकेट पण कॅप्टन होतो, त्यामुळे मी माझ्या मित्रांनाच क्रिकेटच्या टीममध्ये घ्यायचो. मला आता फार वाईट वाटतं. आमच्या वर्गात एक मुलगा होता, उत्तम क्रिकेट खेळायचा, पण अभ्यासात चांगला नाही, मागच्या बाकावर बसायचा, म्हणून त्याला मी क्रिकेटच्या टीममध्ये घेतलं नव्हतं. आता जर मी परत शाळेत गेलो तर मी त्याला सांगेन की तूच टीम निवड, तू माझ्यापेक्षा चांगला खेळतोस. तर असे काही काही क्षण मला आता बदलून जगायचं वाटतंय. असे खूप संदर्भ त्या पुस्तकामध्ये आहेत. फक्त ते मुलांसाठी नाही, मला असं वाटतं ते मोठ्यांसाठी जास्त पुस्तक आहे, कारण ते बरंच गंभीर आहे. पण मला असं मी मुलांना पण सांगेन की असं काही देवानी लेबल लावून पाठवलेलं नसतं की हा लेखक, हा कवी, हा संगीतकार. हा आपण घडतो, आपोआप घडतो. आपल्याला लोक आशीर्वाद देऊन घडवतात, आपले आई वडील, आपल्या आसपासचे लोक, आपले शिक्षक. प्रत्येकाने प्रत्येक प्रयत्न करून बघायला पाहिजे. कदाचित एखादा मुलगा आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्या मनावर काय प्रतिबिंब उमटलं हे जे एखादा मुलगा घरी जाऊन लिहिल, त्याची सुंदर कविता असेल, कदाचित सुंदर लेख असेल, माहिती नाही आपल्याला. पण आपण जर हे तपासूनच बघितलं नाही की आपण चांगले लेखक आहोत, तर तुम्हाला कळणार कधी? लेखक काय असा एक दिवस डिक्लेअर करत नाही गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासन, की आजपासून याला आम्ही लेखक जाहीर करत आहोत. असं नाही, आपोआप होतो ना तो. तर तुम्ही पण लिहून बघायला पाहिजे. आज हे प्रसादचं पुस्तक, प्रसादची आई इथे होती, वडील इथे होते, असा असा कार्यक्रम झाला, या गोष्टी आम्ही ऐकल्या. हा सगळा प्रसंग झाल्यानंतर माझ्या मनावर काय उमटलं हे तुम्हाला जर लिहावंसं वाटलं तर तुम्ही लिहा. कदाचित ती सुंदर कविता असेल, गोष्ट असेल, माहिती नाही. पण आपण स्वतःला जर चेकच केलं नाही की मी हे होऊ शकतो का, तर आता मी काय अँकर आहे का? नाहीये, पण मी आता मधली सुट्टी अँकर करतोय ना. मला कोणी सांगितलं नव्हतं, मला काय सांगितलं नव्हतं भारत सरकारने की तुम्ही आजपासून अँकर झालात म्हणून. मला एक दिवस असं वाटलं की अरे मी मुलांशी एवढ्या चांगल्या गप्पा मारतो घरी रोज मुलांना गोष्ट सांगायला लागते मला, आणि ती पण बनवून सांगायला लागते. तुम्ही कल्पना करा, माझी मुलगी, तिचं नाव आहे अनन्या, ती मला फरमाईशची गोष्ट सांगायला लावते. म्हणजे पडल्यानंतर झोपताना म्हणते, आज अशी सांग सुपरमॅन भेटला विष्णूला, सांग. इन्स्टंट गोष्ट सुरू करायची, 5 आकडे मोजायच्या आत, की एकदा विष्णू कमळात उभा होता, त्याला काय दिसलं की सुपरमॅन तिकडनं चाललाय. अशा सगळ्या गोष्टी रोज सांगायला लागतात. आता ह्या सगळ्या बोलण्यातनं माझ्या लक्षात आलं की आपण बरं बोलू शकतो छोट्या मुलांशी, आणि त्यातून मधली सुट्टी कार्यक्रम सुचला की आपण मुलांची गप्पा मारायला पाहिजे. खरं तर मधली सुट्टी कार्यक्रम हा माझ्या बोलण्याचा नाहीच आहे, हा माझ्या ऐकण्याचा कार्यक्रम आहे. मगाशी सरांनी सांगितलं इथे या, तर मी नक्की प्रयत्न करीन. मी जी रिसर्च टीम आहे त्यांना सांगेन की आपण या शाळेत जाऊया, इकडे फार गोड मुलगा आहे आणि बाकीची पण छान छान मुलं आहेत. त्याला जेवण जास्त जाणार, एक पोळी जास्त खा रे माझ्या वतीनेच. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना फार मनापासून शुभेच्छा देतो.
दमलेल्या बाबाची गाणी फार सगळ्या ठिकाणी मी गातो, ते सीडीवर पण आहे. तर मी ते गाणं गात नाही, मी दुसरं काहीतरी एक शेवट करतो. नाही, मी अशी विनंती करतो की इथल्या एखाद्या मुलांनी किंवा मुलींनी दमलेल्या बाबाची गाणी 4 ओळी म्हणाव्यात. या तर मला कसं कळेल की इथे कोणी मुलं मुली आहेत, आणि मी मधली सुट्टीसाठी कसं सांगू झी मराठीला की इथे येऊया. कोणीतरी दमलेल्या बाबाची गाणी 4 ओळी गायला पाहिजेत. अगं 4 ओळी गा, 4 ओळी. चला ये रे बाळा, टाळ्या वाजव याच्यासाठी. दूर दूर उभे आता माझी शाळा. ठीक आहे, फार चांगली गोष्ट आहे. अरे कुठे गेला, कोण गाते चॅम्पियनचं? मी गाऊ? लाडत नको येऊ, मला वाटलं तू. नाही नाही, चल चल, मी सारखा रोजच गातो दिवस रात्र. नाही, तुमच्या मुलांपैकी कोणी दमलेल्या बाबाची गाणी किंवा दूरदेशी गेला बाबा अशा काहीतरी 4 ओळी गायल्या तर मी पुढच्या 4 ओळी गाणार, नाही तर मी चाललो. थँक्यू व्हेरी मच. गाणार कोणी? हात तुमचे. शिक्षिका गाणार कोणी? नाही, पण आपल्या प्रसादचे सर आपल्याला एक गाणं ऐकवत आहेत. बाबांविषयीच कविता आहे छान, ती ऐकूया. फार मनापासून सगळ्यांना धन्यवाद. हा कार्यक्रम इथे झाला हे या शाळेचं भाग्य आणि तुमचं भाग्य असं मी समजतो. कारण हा माझा मित्र, त्याच्याविषयी लिहिलेलं, त्याचे पालक हे आपल्याला बघायला मिळाले, हे तुमचं भाग्य असं समजा. हे मी माझं भाग्य समजतो की ह्या समारंभाला मला येता आलं. मी आभार मानणार नाही कारण हे खूप घरची लोक आहेत, पण एकच आहे की माझ्या आयुष्यात जसा तो दिवस माझ्या लक्षात राहिला नक्षत्रांच्या देण्याचा, तसा आजचाही दिवस नक्की लक्षात राहील. थँक्यू.